नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी याचीच गावी, पडो देह माझा नमामी नमामी, पडो देह माझा नमामी नमामी. सूर्याप्रमाणे तेजित असणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी वैष्णवी मुकुंद धर्मे, इयत्ता 12वीची विद्यार्थिनी. आपल्या समोर माझ्या भाषणाचा विषय म्हणते देशभक्ती. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले आहे. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, जो कधी गुलामगिरीत राहिला असेल. स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही इतके मोठे आहे. भारत, हिंदुस्तान, इंडिया. भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना की रक्त असं सळसळ करतं, आपली मान अभिमानाने उंचावते. किसी ने क्या खूब कहा है कि किसी ने क्या खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध कृषीप्रधान देश दुसरा कोणता त्या काळी तरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, जरी भारत देश स्वातंत्र्य झाला असला तरी तो कोणापासून स्वातंत्र्य झालाय? तर या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते कार्य तर अजून सुरूच आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यासारख्या अनेक महामानवांनी, अनेक समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारताच्या स्वराज्यात बदलण्यासाठी. पण खंत याची वाटते आजही ते कार्य पूर्णत्वास आले नाही. आजही हवी तशी प्रगती, हवी तशी प्रगती, तो हवा तसा भारत, स्वप्नातला भारत, ते स्वराज्य दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण. पूर्वी ना रुपया माहिती होता, पण आता काळा पैसा माहिती. किती बदल झालाय ना. 52 सेकंदाचं राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही. 52 सेकंदाचं राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही. राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्रभक्तीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होता येतं त्या बंधुत्वाने. राष्ट्रभक्त बनता ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांनी. जरा स्वतःला प्रश्न विचारा, ते गुण आहेत आपल्यात? हे आपण केलंय? आपल्यात गुण आहेत ते पबजी खेळण्याचे, आपल्यात गुण आहेत ते रील स्क्रोल करण्याचे. आपण तर ट्रेड करतोय. एक ते राष्ट्रभक्त आहे, ते देशाच्या सीमेवरती आपल्या प्राण